नमस्कार सेविकाताईंनो, पोषण शिक्षण माध्यम यावरती चॅनलवर आपले सर्वांचे खूप खूप स्वागत। तर आजचा व्हिडिओ हा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण पोषण ट्रॅकरला पुन्हा आपला नवीन अपडेट आलेला आहे। तर अपडेट 0.6 तर ह्या अपडेटमध्ये एकूण 6 महत्त्वपूर्ण असे बदल करण्यात आलेले आहे। तर सर्व बदल हे अत्यंत महत्त्वाचे आहे, त्याच्यामुळे आपण सर्व भगिनींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आपल्या इतर भगिनींपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे। तर आपण सर्व 6 बदल हे प्रत्यक्ष बघणार आहोत। तर सर्वप्रथम प्ले स्टोअरमध्ये जाऊन आपल्याला पोषण ट्रॅकर अपडेट करून घ्यायचे आहे। तर हे बघा, अशा प्रकारे 6 बदल आहे। तर पहिला जो बदल आहे तो AWW त्यांच्या स्टॉकीज गरज स्टॉक म्हणजे स्टॉक रजिस्टर म्हणजे आपला जो ऑफलाईन आपण आहार साठा रजिस्टर ठेवत असतो, तेच आहार साठा रजिस्टर हा पोषण ट्रॅकरमध्ये देखील नवीन अपडेटमध्ये ॲड करण्यात आलेला आहे। आणि दुसरं बघा, AWC स्थलांतरित सुधारणा म्हणजे आपले अंगणवाडी स्थलांतरित जे अधिकमध्ये चिन्ह होतं, तर त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे। त्यानंतर तिसरं आहे PW व LM स्थलांतरित करण्यासाठी वैशिष्ट्य सुधारणा करण्यात आलेली, म्हणजे आपली जी गरोदर माता होती ती स्तनामध्ये स्थलांतरित करण्यासाठी नवीन सुधारणा करण्यात आलेली आहे। त्यानंतर चौथं जे आहे, डिलिव्हरी दरम्यान अतिरिक्त तपशील कॅप्चर करण्यात आलेले आहे, म्हणजे आपला प्रसूतीचा फॉर्म हा नवीन बदल करण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर 5वं बघा, आधार पडताळणी यावर आधार क्रमांक असतं ते लॉक करण्यात आलेले आहे, म्हणजे मास्क करण्यात आलेलं आहे। आणि 6वं म्हणजे किरकोळ दोष निवारण। तर हे आपले जे 6 बदल आहे ते आपण सर्व प्रत्यक्ष करून बघणार आहोत। तर पहिला बदल हा बघा, आपला स्टॉक रजिस्टर म्हणजे जे साठा रजिस्टर आहे, तर आपल्या होम पेजवरच त्यांनी दिलेलं आहे। तर हे जे आता नवीन चिन्ह दिसत आहे ते स्टॉक रजिस्टर, त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपलं पेज ओपन होणार आहे। तर पेज ओपन झाल्यानंतर हे जे पहिलं ऑप्शन आहे बघा, पहिलं THR टेक होम रेशन म्हणजे जो कच्चा माल आहार आपण देत असतो, तर त्याच्यामध्ये गरोदर स्तनदा आणि 6 महिने ते 3 वर्ष। त्याच्यानंतर आपले श्याम लाभार्थी, कमी वजनाचे आणि किशोरवयीन मुली, असे एकूण टोटल आपलं इथं संख्या दिसत आहे। तर हे आपल्याला टाकून घ्यायचं आहे। तर हे पहिल्या ऑप्शनमध्ये आपल्याला हे पहिल्या पर्यायामध्ये आपल्याला दिसत असेल। तर हे जे वरचे तिन्ही पर्याय आहे, तर आपण ते थोडक्यात मराठीमध्ये थोडक्यात समजून घेऊ। तर हा जो पहिला पर्याय आहे तो म्हणजे आवश्यक साठा आहे। तर कुठल्या किती लाभार्थ्यांचा आपला आवश्यक साठा आहे, तर ते हे पहिल्या याच्यात दिलेलं आहे। दुसरं बघा, हे स्टॉक प्राप्त म्हणजे आपल्याला किती मुलांचा आहार प्राप्त झाला, त्याच्यानंतर वितरित स्टॉक, अशा प्रकारे हे तिन्ही ठिकाणी आपलं ज्यावेळेस इथं आपण नोंदणी करू त्यावेळेस आपलं इथं दिसणार आहे। तर अशा प्रकारे हे तिन्ही पर्याय तुम्हाला समजले असेल। त्यानंतर हे जे बघा प्लसचं चिन्ह आहे, तर ह्याच्यामध्ये आपल्याला क्लिक करायची आहे। याचा अर्थ असा की प्राप्त केलेला आपला THR, तर प्राप्त केलेला जो THR आहे, तर आपल्याला इथं जे लाभार्थी आपल्याला इथं नोंद करायची आहे, तर आपले गरोदर स्तनदा आणि 6 महिने ते 3 वर्ष। त्याच्यानंतर इथं श्याम, माझे श्याम बालक नाही त्याच्यामुळे इथं नाही म्हटलेलं आहे। त्यानंतर कमी वजनाचे, किशोरी, असे एकूण लाभार्थी, त्यांना आपण कोणत्या तारखेला तो आहार प्राप्त झालेला आहे, तर ते आपल्याला इथं ही तारीख टाकायची, तारीख सिलेक्ट करायची आहे। त्यानंतर आपल्याला ॲड असं म्हणायचं आहे। तर अशा प्रकारे ही नोंदणी आपल्याला THRची करायची आहे। तर SCM म्हणजे गरम ताजा आहार, त्याला देखील तशाच प्रकारे आपल्याला इथं टिक करायची आहे। टिक केल्यानंतर हे बघा, आपल्याला समजलं असेल, तर हे जे आपण THRसाठी जे लाभार्थी होते ते आता लॉक झालेले आहे आणि फक्त आपले गरम ताजा आहाराचे लाभार्थी आपल्याला इथं दिसत आहे। तर त्याचं देखील 3 पर्याय तुम्हाला समजले असतील, हे वरचे 3। तर पहिला आहे आवश्यक साठा, दुसरा आहे स्टॉक प्राप्त म्हणजे आपल्याला किती आहार प्राप्त झालेला आहे, किती लाभार्थ्यांच्या, त्यानंतर हा आहे शेवटचा वितरित, आपण किती लाभार्थ्यांना वितरित केलेले आहे। अशा प्रकारे आपलं इथं ज्यावेळेस आपण इथं लाभार्थी संख्या टाकू त्यावेळेस आपल्याला इथं त्या संख्या दिसणार आहोत। त्यानंतर हे जे खालचे बघा, या बाजूचे दोघं चिन्ह आहे त्याच्याविषयी देखील आपण थोडक्यात जाणून घेणार। तर हा जो पहिलं चिन्ह आहे प्लस, म्हणजे आपल्याला जोडायचं आहे की आपण किती लाभार्थ्यांना पॅकेटमध्ये प्राप्त केलेले SCM। तर हे बघा, जे दुसरे चिन्ह आहे ते आपल्याला समजले असेल। तर ॲड SCM स्टॉक राशन म्हणजे जे राशन मिळालेले आहे, तर ते आपल्याला इथं जोडायचं आहे। तर ह्याला जर क्लिक केल्यानंतर आपण इथं आपले जे लाभार्थी आहे, म्हणजे आपली जी मुलं आहेत, ते आपल्याला इथं नोंदणी करायची आहे। त्यानंतर आपल्याला इथं तारीख टाकून आपल्याला ॲड करायची। तर आपल्याला ते समजावे यासाठी आपण बेनिफिशरीमध्ये जाऊन आपण एखादा लाभार्थी THRमध्ये नोंदणी करून पाहूया। तर अशा प्रकारे बघा, आता जर समजा, तर THRला आपण क्लिक करू।
तर आता आपल्याला समजावे यासाठी आपण हे बघा, ज्या 2 माता आहेत नवीन नोंदणी त्यांना आपण THR देऊ बघा. अशा प्रकारे THRचं आता ओपन होत आहे. तर तुम्हाला समजलं असेल, कारण मागच्या टायमाला 7, 12 आणि 25 असे दिवस आपल्याला दाखवत होते. तर अशा प्रकारे इथं दिसत आहे. तर आपल्याला इथं तर हे आता नवीन अपडेटमध्ये अशा प्रकारे येत आहे. तर पॅकेटला आपण क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपण 4 पॅकेट ह्याला क्लिक केल्यानंतर आपण ते किती दिवसासाठी दिलेले आहे, तर आपण ते 25 दिवसासाठी दिलेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला नोंद करायची आहे. तर दुसऱ्या मातेला देखील आपण नोंद करूया. तर 4 आणि आपले दिवस 25 अशा प्रकारे नोंदणी केल्यानंतर आपल्याला सादर करा म्हणायचं आहे. तर आपण ज्या गरोदर मातेला आपण THR दिला त्याचं आपण माहिती बघायची आहे. तर स्टोरेज नोट ह्याला म्हणायचं. तर हे बघा, आपल्या इथं बघा त्या मातेला आपण किती वितरण केलेले आहे. तर आपण 4 पॅकेट 2 मात्यांना वितरण केले आहे. तर प्लस ह्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं गरोदर मातामध्ये इथं आपल्याला संख्या टाकायची. ठीक आहे. तर आपण 8 पॅकेट दिलेले आहे. तर 8 पॅकेट टाकले आणि तारीख कुठली आहे, तर आजची आपण 16 तारीख. त्यानंतर ॲड स्टोर म्हणायचं आहे. त्याच्यानंतर ते सक्सेसफुली म्हटलं आहे. तर ते जे आपले ज्या 2 मातांना आपण आहार पुरवठा केलेला होता, तर तो इथं आपला नोंदणी झालेला आहे बघा. अशा प्रकारे इथं नोंदणी झालेला आहे. तर तो नोंदणी झालेला आहार आपल्याला इथं दिसत आहे बघा इथं, आणि कोणत्या तारखेला आपण त्यांना दिलेला आहे. तर त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर हे आपल्या समोर अशा प्रकारे आपलं एक प्रकारे साठा रजिस्टर आपला इथं तयार होणार आहे, की आपण ज्या गरोदर स्त्रिया होत्या 2 त्यांना आपण 4 पॅकेट 25 दिवसासाठी दिलेले आहे. तर अशा प्रकारे आपला हा एकच साठा रजिस्टर तयार होणार आहे. तर तुम्हाला कशा प्रकारे नोंदणी करायचं ते समजलंच असेल. त्यानंतर आपला पुढचा बदल बघा. तर आपल्याला बेनिफिशरीमध्ये जायचं आहे. बेनिफिशरीमध्ये गेल्यानंतर गर्भवती स्त्रीला क्लिक करायचे. त्यानंतर 7 महिन्यापासून आपले माता ह्या स्तंदामध्ये स्थलांतरित होत असतात. त्याच्यानंतर आपल्याला इथं त्या मातेसमोरील 3 बिंदू क्लिक करायचे आहे आणि स्थलांतरित बघा स्तंदा मातेकडे स्थलांतरित करायचं आहे. तर आपला हा नवीन फॉर्म अशा प्रकारे हा ओपन झालेला आहे बघा. तर आपल्याला चिन्हावरून देखील समजू शकते, की आपली जी गरोदर माता होती तिला आपल्याला स्तंदाकडे स्थलांतरित करायचं आहे. तर त्या मातेचं नाव, तिचं वय, सध्याचा महिना आणि तिचे दिनांक. त्यानंतर हे बघा, डिलिव्हरीची दिनांक आपल्याला इथं टाकायची आहे. त्यानंतर प्रसूती घरी झाली किंवा संस्थात्मक म्हणजे दवाखान्यात झाली ते आपल्याला भरायचं आहे. त्यानंतर त्या मातेला मुलगी झाली किंवा मुलगा आणि त्या बाळाचं वजन आणि त्याची लांबी अशा प्रकारे टाकून आपल्याला तो फॉर्म सबमिट करायचा आहे. त्याच्यानंतर ह्याच्यात पुढचा बदल बघा. तर आपण ज्यावेळेस प्रोफाईल बघतोय त्यावेळेस हे बघा, शेवटचं जे नवीन ॲड झालेला आहे जो पर्याय, तर त्याच्यामध्ये आपल्याला स्टिल ब्रथ म्हणजे जो मृत्यू पावलेला आहे बाळ, तर त्याची माहिती आपल्याला इथं भरायची आहे. जर त्या मातेला गर्भपात झाला असेल किंवा गर्भस्राव, तर त्या मातेचं इथं आपल्यासमोर नाव ओपन होणार आहे. वय, ते महिना आणि इथं बघा 20 आठवड्याच्या आत गर्भस्राव झाला आहे किंवा 20 आठवड्याच्या आत गर्भपात झाला आहे किंवा गर्भपात हा 20 आठवड्यानंतर झालेला आहे किंवा जन्माला आलेलं बाळ हे जर मृत पावलं असेल, तर अशा प्रकारे आपल्याला ती माहिती भरून हे सादर करायची आहे. तर जे नवीन अपडेटमध्ये जे 6 बदल झालेले आहे ते तुम्हाला लक्षात आले असेल. आणि जे आधार कार्डचं होतं, तर हे बघा, आधार कार्डमध्ये जे आपले आधार नंबर हे लॉक केलेले होते, तर ते माझ्या माहितीप्रमाणे अगोदरपासूनच लॉक झालेलं होतं, परंतु त्यांनी या नवीन अपडेटमध्ये देखील घेतलेलं आहे. तर हे बघा, इथं आपलं जे आधार नंबर होतं तर त्यांनी ते लॉक करून ठेवलेले. अशा प्रकारे हे जे नवीन अपडेटमध्ये जे 6 बदल आहे ते सर्व अंगणवाडी सेविकेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. तर सर्वांनी हा व्हिडिओ नक्कीच आपल्या इतर भगिनीपर्यंत शेअर करायचा आहे आणि तुम्ही नक्कीच शेअर करणार अशी मी आशा करते. धन्यवाद.